नमस्कार मित्रांनो, मी योगेश गरड आज एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहे. रचनात्मक दृश्य निर्मिती. होय, आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी रचनात्मक दृश्य निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असते. ती कशी महत्त्वाची असते, ती का महत्त्वाची असते, ती कशी उपयोगात आणायची असते, या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला मिस करू नका. एक आणि एक शब्द शेवटपर्यंत ऐका. रचनात्मक दृश्य निर्मिती आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या आयुष्यामधील ब्ल्यूप्रिंट म्हणजेच एक साचा कसा असायला हवा याचं जर आपल्याला उपयोगात आणायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रचनात्मक दृश्य निर्मिती. होय, आपल्याला ती करता यायला पाहिजे. आपण ती कशी करायची हे मी आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही ऐकलं असेल, जो न देखे कवी वो देखे रवी. म्हणजे एक मराठीमध्ये अत्यंत सुंदर म्हण आहे की जे सूर्यही बघू शकत नाही ते कवी बघतात. म्हणजे कवी काय करतात तर रचनात्मक दृश्य निर्मिती तयार करतात. एक असं विश्व निर्माण तयार करतात की जे सभोवतालच्या विश्वाशी थोडंसं वेगळं असतं आणि आपण म्हणतो अरे वाव, असंही होऊ शकतं. पण मित्रांनो, मी आज कुठल्या कवितेबद्दल किंवा कवींबद्दल बोलणार नाही, तर आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल बोलणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात, त्या होणाऱ्या घटना आपल्या विचारांमधून निर्माण होतात. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे गोष्टी करू शकतो का? होय, करू शकतो. त्यासाठी आवश्यक असते तर रचनात्मक दृश्य निर्मितीची. आता ही रचनात्मक दृश्य निर्मिती म्हणजे काय तर आपण आपल्याबद्दल काय विचार करतो जरा विचार करून बघा. आपण आपल्याबद्दल कुठे ठेवू इच्छितोय? आपल्याला सर्वांना मोठे व्हायचं असतं, सर्वांना यशस्वी व्हायचं असतं. पण तुम्ही बघत असाल एखाद्या कंपनीमध्ये 2 हार्डवर्क करणारे माणसं असतात. एक प्रमोशन घेत चालतो, जिनियस होत असतो आणि दुसरा फक्त कष्टच करत असतो. का? दोघंही कष्ट करतात, दोघंही हार्डवर्क करतात. मग एकाची प्रगती का होते? मित्रांनो, इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थॉट प्रोसेस. दोघांच्या विचारसरणीमध्ये फरक असतो. दोघांच्या काम करण्याची जी पद्धत आहे ती कदाचित सारखीही असेल, दोघांचे कामही उत्तम दर्जाचे असेल, पण ते काम करताना दोघांचा विचार काय करतो तो खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही काय विचार करून काम करतात, तुमचं समोर तुमची प्रतिमा काय आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचे जे गोल आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात, या सर्व गोष्टी रचनात्मक दृश्य निर्मिती या सगळ्या घटकांमध्ये येतात. मागचा जो व्हिडिओ तुम्ही माझा जर बघितला असेल की इच्छित फळ निश्चित मिळेल, त्यामध्ये 2-3 गोष्टी मी जे सांगितल्या होत्या की इच्छा म्हणजे तुम्ही मागा, दुसरं विश्वास बाळगा आणि तिसरं जे होतं आनंद व्यक्त करा. तर अनेक जणांनी मला विचारलं की जी गोष्ट मिळाली त्याबद्दल आनंद व्यक्त करा, हे आम्हाला जरा व्यवस्थित आणि विस्तृत करून सांगा. आणि त्याचाच दुसरा पार्ट म्हणजेच की रचनात्मक दृश्य निर्मिती. होय, रचनात्मक दृश्य निर्मिती ही करता यायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही तुमच्या ज्या तुमच्या कामावरती तुम्ही जातात आणि काम करण्याशिवाय पर्याय नाही आहे, त्या जॉबशिवाय पर्याय नाही आहे, पण त्या जॉबमध्ये प्रचंड अडचणी आहेत. तर बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये आपण त्या अडचणींवरतीच विचार करतो. तर त्या अडचणींवरती विचार न करता आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचं आपलं आयुष्य असायला हवं, कशा पद्धतीने आपलं आयुष्य असायला हवं याबद्दल आपला विचार असायला हवा. दुसरी गोष्ट, आपल्याला त्या जॉबमध्ये काय काय आवश्यक, आपण स्वतःला कुठे प्रेझेंट होऊ इच्छितो ते अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला कुठली पोझिशन हवी असते, आपल्याला पोझिशन हवी आहे, आपल्याला कुठल्या प्रकारचे सन्मान हवे आहेत, ते आपण विचार करणं म्हणजेच रचनात्मक दृश्य निर्मिती. होय, म्हणजे आपण एका मुद्द्यापर्यंत तरी आलो आहोत. दुसरी गोष्ट, समजा आपल्याला तो जॉब सोडायचा आहे आणि नवीन जॉब आपल्याला मिळवायचा आहे, तर नवीन जॉब आपला कसा असेल, आपली सॅलरी कशी असेल, या सर्व गोष्टींचा विचार म्हणजेच रचनात्मक दृश्य निर्मिती. होय, मग आपण ती जी गोष्ट आपल्याला जी मिळवायची आहे तिची आधीच आपण दृश्य निर्मिती तयार करतो. इंग्लिशमध्ये ज्याला व्हिज्युअलायझेशन असा शब्द आहे, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. होय, तर हे जे व्हिज्युअलायझेशन ही जी दृश्य निर्मिती आपल्याला करायची आहे, आपण करतो आहोत. अनेकदा आपण निवांत असतो, शांत असतो आणि आपण विचार करत असतो. त्यावेळेस फार कमी वेळा आपण ती दृश्य निर्मिती ही पॉझिटिव्ह करत असतो. अनेक अडचणी, अनेक संकटे असतात. त्यामुळे आपल्या
आपल्या समोर जी इमेज तयार होते, जी दृश्य निर्मिती तयार होते, ही मोस्ट ऑफ टाईम निगेटिव्ह असते. तर ह्या गोष्टींवरती विचार करा. तर ही दृश्य निर्मिती कशी करायची याबद्दल मी आता सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, ही माहिती मिस करू नका. तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती जर आवडली तर नक्की लाईक करा. तर न थांबता आता आपण पुढे जाऊया. तर ही दृश्य निर्मिती करायची कशी? ह्या दृश्य निर्मितीसाठी 2 वेळा ठरवण्यात आलेल्या आहेत. रचनात्मक दृश्य निर्मिती करताना सगळ्यात पहिल्यांदी आपलं मन हे रिलॅक्स असलं पाहिजे. आपण शांत चित्ताने ही दृश्य निर्मिती करता यायला पाहिजे. मग हा रिलॅक्स टाईम कधी असतो? हा टाईम 2 वेळेस असतो. एक, सकाळी जेव्हा आपण उठतो, लवकर उठतो. सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो. आणि दुसरं, ज्यावेळेस आपण निवांत झोपण्यासाठी बेडवरती जातो त्यावेळेस. सो या दोन्ही टाईमपैकी मोस्ट ऑफ टाईम जो आहे तो मी तर प्रेफर करेल की सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठता, दॅट इज द बेस्ट टाईम. आणि त्या सकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा 15 मिनिटांचं जेव्हा मेडिटेशन करा. 15 मिनिट्स मेडिटेशन, 10 to 15 मिनिट्स डेफिनेटली आपल्या आयुष्याला मी तर म्हणतो की 24 तासातले 1 तास तरी वेळ स्वतःसाठी द्यायला हवा. आपल्या एक्सरसाइज म्हणा, वॉकिंग म्हणा किंवा ह्या हॅबिटसाठी. तर त्यामध्ये 15 मिनिट्स हा मेडिटेशन्स हा टाईम खूप महत्त्वाचा असतो. मेडिटेशन्सबद्दल मी यापूर्वीही बोललो आहे की कनेक्टिव्हिटी विथ द गॉड, सुप्रीम पॉवरशी तुम्ही कनेक्टिव्हिटी मेडिटेशन्समधून मिळतात. आणि तेव्हा एक डीप लेवलपर्यंत तुम्ही जातात. अत्यंत एक शांतपणे बसू शकता. 15 मिनटं जेव्हा तुम्ही जेव्हा शांतपणे बसाल त्यावेळेस एक आनंद, एक लहरी आपल्या वायुमंडलामध्ये आपण लहरी पाठवायच्या आहेत. आणि त्या लहरी पाठवताना एनर्जी, प्रेरणात्मक व्हायब्रेशन्स ज्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू, त्या आपल्याला पाठवायच्या आहेत. आणि त्या पाठवताना रचनात्मक दृश्य निर्मिती आपल्याला करायची आहे. रचनात्मक दृश्य निर्मिती म्हणजे थोडक्यातच की जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहू इच्छिता, येणाऱ्या काळांमध्ये जे तुम्हाला बनायचं आहे, जे तुम्हाला स्वतःला जिथं तुम्ही बघू इच्छिता, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे बघायचं आहे ते तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून तेव्हाच बघायला सुरुवात करा. आणि तुम्ही बघा, मोस्ट ऑफ टाईम फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या पोझिशन्सवरती जाऊ इच्छिता, तुम्ही तुमच्या कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकारी होऊ इच्छिता, तर तो अधिकारी कुठल्या वेशभूषेमध्ये आहे त्या वेशभूषेमध्ये स्वतःला बघायला सुरुवात करा. स्वतःला रिप्रेझेंट करा. स्वतःला तुम्ही प्रेझेंट करा की त्या पद्धतीचे तुम्ही कपडे परिधान केलेले आहेत, त्या पद्धतीचं तुम्ही चालता आहात, त्या पद्धतीची तुमची वॉकिंग स्टाईल आहे, त्या पद्धतीचे तुम्ही डिसिजन्स घेत आहात. ह्या सर्व गोष्टी रचनात्मक दृश्य निर्मितीमध्ये स्वतःला बघा, स्वतःला त्या ठिकाणी ठेवा. स्वतःला त्या ठिकाणी तुम्ही मोमेंट्स करता आहात. इनफॅक्ट तुम्ही ज्या कारमधून फिरू इच्छित आहात त्या कारमध्ये तुम्ही बसला आहात, ती कार तुम्ही चालवता आहात, ती कार तुम्ही हायवेवरती रन करता आहात, तुम्ही कुठल्या पद्धतीचा ब्लेझर घातलेला आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचे शर्ट्स घातलेले आहेत, तुमचे शूज कोणत्या टाईपचे आहेत, या पद्धतीमध्ये डिटेलिंग करा. ह्या पद्धतीची डिटेलिंग जेव्हा तुम्ही करतात, सकाळच्या वेळेस शांत वातावरण असतं, वातावरण पूर्णपणे शांत असतं. आपण कुठेही ड्रायव्हिंगला जर निघायचं असेल तर सकाळच्या वेळेस बघा, तुम्ही सकाळच्या वेळेस जर प्रवास केला तर कुठलेही सिग्नल नसतात, कुठलेही अडचणी नसतात, आपण सरळ आरामात त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. त्याच पद्धतीने सकाळच्या वेळेस, सकाळी जेव्हा शांत वेळ असते त्यावेळेस आपण जेव्हा ही रचनात्मक दृश्य निर्मिती करतो त्यावेळेस तिचे परिणाम मिळायला सुरुवात होते. होय, ती परिस्थिती जेव्हा आपण अनुभवायला सुरुवात करतो. मी ऑलरेडी सांगितलं आहे की पहिल्यांदा आपण एखादी गोष्ट मागितली, त्यावरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आता हे करायचं आहे ते व्हिज्युअलायझेशन. हे व्हिज्युअलायझेशन म्हणजे ही दृश्य निर्मिती. ही दृश्य निर्मिती करताना आपण त्या ठिकाणी आपण स्वतःला बघतो आहोत की आपण काय आहोत, आपण त्या ठिकाणी आहोत. आपण स्वतःला भारून टाका, स्वतःच्या अवतीभोवतीचं जग निर्माण करा, आपल्याला हवं असलेलं जग. आणि त्यावरती विश्वास ठेवा की यस, तो आनंद या, त्या आनंदाच्या लहरी आपल्या शरीरांमधून उत्पन्न होऊन त्या लहरी सृष्टीपर्यंत पोहोचू द्या. त्या लहरी जेव्हा सृष्टीपर्यंत पोहोचतात, अनेक लोकांपर्यंत जात असतात.
तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कंपनीमध्ये 5 लोक असतात तेव्हा अनेक लोकांना विश्वास असतो की ही जी व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती पुढे जाणारच. तुम्हाला सांगतो, तो जो विश्वास असतो ना, अनेकांचा जो विश्वास त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेला असतो ना, तोच त्या व्यक्तीला पुढे घेऊन जातो, बाकी काही नसतं. मग त्या व्यक्तीबद्दल विश्वास निर्माण कसा होतो? तर त्या व्यक्तीच्या असलेल्या विचारांमुळे. तो विचार कशा पद्धतीने करतो. एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेलच की 3 लोक घर बांधत असतात आणि एक जाणारा पांतस्थ विचारतो, तिघांनाही विचारतो, तिघंही ते मजूर काम करत असतात की काय करतोस रे तू? तर एक जण म्हणतो, तुला दिसत नाही का मी काय करतोय ते? आणि नंतर पुढच्याला विचारतो की तू काय करतोयस रे? तो म्हणतो की मी एक इथे घर बांधतो आहे. आणि तिसऱ्यांना विचारतो तेव्हा तो म्हणतो की मी इथे एक महान अशी वास्तू बनवत आहे की जिथे खूप लोकांना सुख असेल, आनंद मिळेल, अशा प्रकारची वास्तू मी निर्मित करत आहे. काम तिघंही एकच करत असतात, पण तिघांचे विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आणि ह्या तिघांच्या विचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यामुळे निश्चितच कोण ह्या तिघांमधील पुढे जाऊ शकेल हे तुम्हाला सांगण्याची मला गरज नाही आहे, हे तुम्ही समजू शकता. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती दृश्य निर्मिती. म्हणून रचनात्मक दृश्य निर्मिती यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि दिवसातून एकदा तरी अशी दृश्य निर्मिती करा. ज्या ठिकाणावरती आपल्याला जायचं आहे, ज्या स्थानापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, ते स्थान तिथे पोहोचेपर्यंत आपण तशी निर्मिती करा. त्या ठिकाणावर आपण आधीच पोहोचलो आहे, त्या ठिकाणी आपण वावरतो आहे, त्या ठिकाणी आपण खेळतो आहे. इनफॅक्ट म्हणजेच थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं की जर तुम्हाला एखाद्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहत आहात आत्ता आणि तुम्हाला 3 BHK फ्लॅटमध्ये राहायचं आहे, मग तुमचा फ्लॅट कसा असेल त्याची दृश्य निर्मिती करा. साधं सिंपल उदाहरण आहे. आणि त्या दृश्य निर्मितीमध्ये तो फ्लॅट कसा असेल, त्याचा रंग कसा असेल, त्याच्या भिंती कशा असतील, त्याची गॅलरी कशी असेल, तुम्ही कुठल्या फ्लोअरवरती असाल, ह्या सगळ्या गोष्टींची दृश्य निर्मिती करा. ती गोष्ट वास्तवात आलीच म्हणून समजा. हे फक्त सक्सेसमध्ये म्हणजे काहीतरी पुढे जाण्यासाठी मिळवण्यासाठी तर आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही ही रचनात्मक दृश्य निर्मितीची क्रिया करू शकता. अत्यंत सोपी अशी क्रिया आहे. फक्त डीप मोमेंटमध्ये तुम्ही असले पाहिजे, रिलॅक्समध्ये तुम्ही असले पाहिजे आणि तुम्ही स्वतःच्या समोर ती गोष्ट व्हिज्युअलाइज केली पाहिजे. आता ती गोष्ट तुम्ही व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीमध्ये आहात, तुम्ही आनंद व्यक्त करत आहात, तुम्ही आनंदामध्ये आहात. या सर्व गोष्टींचा परिणाम इतका अद्भुत होतो, इतका जबरदस्त होतो की ती गोष्ट तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिक आकर्षित होते, तुमच्यापर्यंत येते, तुमच्यापर्यंत येत असते ती गोष्ट. मग ती किती मोठी असू द्या, कितीही प्रचंड असू द्या, त्याचा तुम्हाला विचार करायचा नाही आहे. किती अवघडही असू द्या, ती मिळेल की नाही मिळेल हाही विचार करायचा नाही आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की त्या दृश्य निर्मितीमध्ये यायचं आहे. आनंदाच्या लहरी वॅब्स ज्या आहेत त्या पाठवायच्या आहेत. त्या पाठवल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट निश्चितपणे मिळेलच, याबाबत काही शंका नाही. सो सक्सेस मिळवण्यासाठी मित्रांनो फक्त हार्डवर्क महत्त्वाचं नाही आहे, तर सक्सेस मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची महत्त्वाची गोष्टी आहेत. आणि ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामधील रेड सिग्नल आहे त्याला ग्रीन बनवणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रेड सिग्नल आहेत. सक्सेस या रचनात्मक दृश्य निर्मिती करतानाही अनेक ब्लॉक्स निर्माण होणार आहेत. निश्चितपणे तुम्ही करून बघा. अनेक निगेटिव्ह विचार येणार आहेत. अनेक वेळा तुम्हाला वाटेल की हो हे कसलं खरं आहे, ह्याच्यामध्ये काही सातत्य नाही, याच्यामध्ये काही सत्यता नाही आहे. पण तुम्हाला मी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी परिणामकारक आहेत. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होईल आणि खूपच मनोरंजक होईल आणि आपल्या पद्धतीने आपल्याला जगण्यासाठी एक नवीन आनंद येईल. हा आनंद नव्याने जगा मित्रांनो, नव्याने जगायचं शिका. आणि आपल्याला आयुष्यात मिळणाऱ्या गोष्टींबद्दल अनेक वेळा रडरड न करता, म्हणजे अनेक जण बघा तुम्ही आयुष्याबद्दल निराशाजनक बोलतात, निराशाजनक त्यांचं वातावरण निर्मिती करतात. हे न करता आपण स्वतःच आपल्या आयुष्याबद्दल पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करा, आपल्या सहकाऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करा, आपल्या फॅमिलीबद्दल पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करा, रचनात्मक दृश्य निर्मिती तयार करा. आणि ही रचनात्मक दृश्य निर्मिती मी तर म्हणतो की दिवसातून तुम्ही 2 वेळा करायला पाहिजे. होय, दिवसातून जेव्हा तुम्ही 2 वेळा ही रचनात्मक दृश्य निर्मिती कराल, जेव्हा तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी बघाल, जेव्हा स्वतः ही कृती उपयोगात प्रत्यक्षात आणाल, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट निश्चित
आणि निश्चित प्राप्त होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, परंतु यातील महत्त्वाचं कंटेंट जे रचनात्मक दृश्य निर्मिती आहे ते तुम्ही सुरुवात करा. छोटी छोटी गोष्टींनी सुरुवात करा. असं काही नाही की मोठे एकदम मला करोडपती व्हायचं आहे तर मग मी करोडपती झालो आहोत, हे करू शकता तुम्ही. पण तुमचा विश्वास प्राप्त होईपर्यंत, तुम्हाला विश्वास तो मिळेपर्यंत तुम्ही छोट्या गोष्टींनीही सुरुवात करू शकता. अगदी छोटी छोटी गोष्ट, एक कप कॉफी इथपासूनही सुरुवात करू शकता की मी एक कप कॉफी आता मला इथे बसल्या बसल्या जागेवरती मिळते आहे, ती मी पितो आहे आणि खूप मस्त आनंदाचा स्वाद घेतो आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात कराल जेव्हा ते मिळायला सुरुवात होतील आणि तेव्हा तुमचा विश्वास आणखीन प्रबळ होईल आणि तो प्रबळ विश्वासच तुम्हाला तुमच्या जीवनामधील मोठी गोष्ट मिळवून देऊ शकेल. सो मोठी गोष्ट जर जीवनात मिळवायची असेल तर डेफिनेटली रचनात्मक दृश्य निर्मिती यावरती तुम्ही नक्की काम करा आणि तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल व्हा. माझे जे मोटिवेशनल स्पीच असतात ते मी स्वतः उपयोगात तर आणतच असतो आणि माझी अशी इच्छा असते की जे हे स्पीच ऐकतायत की त्यांच्याही ते उपयोगात यावेत, या दृष्टीने मी ते बनवलेले असतात. सो थँक्यू व्हेरी मच फ्रेंड. बी सेफ. थँक्यू व्हेरी मच.